नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्मीय एज्युकेशनच्या आणखी एका खास पॉडकास्टमध्ये. आजचा एपिसोड खूप विशेष आहे कारण आपल्यासोबत आहेत वैशाली मॅम. नमस्कार वैशाली मॅम. नमस्कार सुनील. दरवेळेस मॅम मी पुण्यातून कल्याणला येतो, तुमच्यासोबत पॉडकास्ट करतो, जॉर्जियाबद्दल प्रश्न विचारतो. आज खूप चांगला योग आलाय की तुम्ही स्वतः जॉर्जियामध्ये आहेत. आज मी तुम्हाला जॉर्जियाबद्दलच प्रश्न विचारणार आहे, कारण तुम्ही तिथे सगळं बघताय. मॅम, जेव्हा तुम्ही जॉर्जियामध्ये लँड झालात, तुमची फ्लाईट लँड झाली, तेव्हा काय एक्सपिरियन्स होता तुमचा? खूप छान. म्हणजे मी पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा येते आहे जॉर्जियामध्ये. आणि आज इथे आली मी खास ॲव्हिसिना बातुमी युनिव्हर्सिटी बघायला, हॉस्पिटल्स बघायला आणि माझ्या स्टुडंटशी इंटरॅक्ट करण्यासाठी. युरोपमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करतात आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडतात, तर सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे तिकडचं फ्रेश वातावरण, नेचर जे म्हणतो आपण ते. दुसरे जे युरोपियन स्टँडर्ड किंवा US स्टँडर्ड फॉलो केले जातात, ट्रॅफिक रूल्स आणि ते, तर ह्याचा खूप फरक पडतो. खूप छान वाटतं. आणि जेव्हा तुमचे स्टुडंट, मी आल्या आल्या ACU जॉर्जियन नॅशनल युनिव्हर्सिटी जवळ आपलं जे सॅफ्रॉन किंगडम आहे, मेस जी आहे तिथे गेली होती आणि तिथे एंट्री केल्याबरोबरच प्रत्येक फ्लोअरला प्रत्येक ठिकाणी माझे स्टुडंट्स होते आणि ते येऊन मला भेटत होते. तर खूप छान वाटलं. ॲव्हिसिनाला इथे आल्यानंतर आपलं हॉस्टेल अगदीच समोर आहे, मी हॉस्टेलमध्येच राहते आहे. इथे आल्या आल्या ही सगळे माझे स्टुडंट दिसायला लागले आणि खूप फरक असतो जेव्हा हे स्टुडंट दिसतात काउन्सिलिंगच्या वेळेस आणि आता ते इथे येऊन जे एक त्यांना वळण लागलेलं आहे किंवा ते त्यांचं जे लाईफ जगताय आता एक प्रॉपर त्यांचं ड्रीम लाईफ ते जगत आहेत, तर त्यांच्यात खूप मॅच्युरिटी आणि अशी ही दिसतं, तर ते बघून खूप छान वाटतं. लाईफस्टाईल चेंज झाली आहे मुलांची? येस. रूल नीट नंतर जो एक गॅप असतो किंवा काही 2-2, 3-3 वर्ष मुलं गॅप घेतलेले असतात, तेव्हा ते एक त्यांच्या आयुष्याला एकतर कंटाळलेली असतात, बोरिंग त्यांचं ते एक लाईफ झालेलं असतं, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. आता एक त्यांचं ड्रीम ते जगता आहेत, तर त्यांच्यात जो आलेली ती मॅच्युरिटी आणि त्यांच्यात जो आलेला फरक तो मला जाणवतो. कारण आता यावेळेस विजा डिले होते, तर प्रत्येक स्टुडंटशी मी तुला मागे बोलली की 6 ते 8 महिने आम्ही कनेक्टेड आहोत त्यांच्याशी. म्हणजे तर एखाद्या आपल्या मुलासारखं ते झालेलं असतं. तर आता मी त्यांना, माझी मुलं अशी मॅच्युअर्ड झालेली मला अशी दिसत होती. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, रिस्पेक्टमध्ये खूप फरक होता. खूप भारतात सॉर्टेड वाटली. येस येस, भारतात बसून आपण जॉर्जियाबद्दल खूप ऐकतो, म्हणजे जॉर्जिया MBBS साठी खूप चांगलं आहे, कमी पैशांमध्ये तिकडे शिक्षण होतं. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर तुम्हाला जास्त कुठली गोष्ट तिथली आवडली? रूल्स रेग्युलेशन जे फॉलो करतात आणि जो स्टडी पॅटर्न आहे तो मला सगळ्यात जास्त आवडला. स्पेशली ॲव्हिसिना बातुमी युनिव्हर्सिटीचा जो आहे की त्यांना पहिल्या वर्षापासूनच क्लिनिकल एक्सपोजर आहे. म्हणजे त्यांना हॉस्पिटल्समध्ये 32 आवर्स 1 मंथमध्ये त्यांना ते कम्प्लीट करायचे आहेत आणि त्यांना त्यांचं एक लॉगबुक ठेवायचं आहे 3 मंथ्सपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांना त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे जे इंडियात आपल्याला म्हटलं जातं की बाहेर तर ग्लोबल एक्सपोजरच नाही, क्लिनिकलच मिळत नाही, म्हणजे त्यांना पेशंटच हँडल करायला मिळत नाही, या ज्या पद्धतीने बोललं जातं भारतामध्ये जेव्हा मुलं ॲब्रॉडला पाठवतात, तर हे टोटली रॉंग आहे. इथे मी स्वतः बघितलं. आणि मेन म्हणायचं तर ॲव्हिसिना बातुमी युनिव्हर्सिटीचं जे आहे त्यांचे स्वतःचेच हॉस्पिटल आहे, जिथे बाहेरचे दुसरे युनिव्हर्सिटीचे मुलं येऊनही त्यांनाही क्लिनिकल रोटेशन किंवा ग्लोबल एक्सपोजर मिळत असतो. तर हे तर आपली स्वतःची मुलं आहेत. तर हे सगळं जे मिथ आहे भारतामध्ये की मिळत नाही क्लिनिकल रोटेशन किंवा हँड्स ऑन प्रॅक्टिस मिळत नाही, ते खूप चुकीचं आहे. आता तर आपली मुलं अगदी म्हणजे 15-20 दिवसापूर्वी इथे आलेली माझी स्टुडंट, तीही हॉस्पिटल ड्युटी करते. तिला नर्स आणि डॉक्टर्सला तिला असिस्ट करायचं आहे आणि एका पेशंटला काय झालंय, काय डायग्नोज केलंय, काय त्याला मेडिसिन्स दिलंय, हे सगळं ती पहिल्या वर्षापासून शिकते आहे. जेव्हा पालक जेव्हा सेंटरला येतात आत्मीयच्या, किंवा जेव्हा मी नीटच्या सेंटरवर गेलो होतो जेव्हा एक्झाम होती तेव्हा, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा प्रश्न हाच असतो की मी माझ्या मुलाला जर जॉर्जियाला पाठवलं तर तिकडे माझा मुलगा सुरक्षित आहे का? आणि आता सध्या तुम्ही जॉर्जियामध्ये आहात, तर तिथल्या सेफ्टीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सेफ्टी म्हटलं तर युद्धात हा देश कुठेही सामील नाही, पहिली गोष्ट तेही. सेफ्टी सिक्युरिटी म्हणशील तर खूप फ्रेंडली लोक आहेत, वेलकमिंग लोक आहेत इथे. नुसतं मी इथे आली आहे आणि माझी युनिव्हर्सिटी किंवा माझी कन्सल्टन्सी म्हणून नाही बोलत आहे, हा एक रिअल एक्सपिरियन्स आहे. मुलांची सेफ्टी म्हटलं तर आपल्याकडे 10च्या आत त्यांना यायचं आहे. जसं मी तुला म्हणले की काल मी स्वतः बाहेर फिरायला गेली होती आणि मला थोडा लेट झालं, तर मलाही दरवाजा बंद होता,
थँक्यू की मी स्टुडंट नाही आहे, त्यामुळे माझ्या पॅरेंट्सला कॉल गेला नाही आणि त्यांना विचारून मला आत यायची गरज पडली नाही. माझ्यासाठी डोअर्स ओपन झाले. पण मी इथे स्वतःच बघितले की 10 वाजल्यानंतर तुम्हाला जायचं आहे. असंही तुम्ही बाहेर फिरत असलात तरी पोलीस वगैरे जे काय आपण म्हणतो ते चालूच असतं तिथे. सुरक्षा आहे आणि तुम्ही खूप फ्रीली फिरू शकता. म्हणजे मला एक वाटतं मुलींच्या दृष्टीने जे आईवडिलांना काळजी असते किंवा एका स्टुडंटच्या दृष्टीने तर खूप सेफ आहे. क्राईम रेट कसा आहे मॅम तिकडचा? क्राईम रेट तर झिरोमध्येच गणला जातो युरोपियन कंट्रीमध्ये, लाईक पोलंड म्हण किंवा जॉर्जिया म्हण किंवा जर्मनी म्हण, तर हा खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू एशियन कंट्रीज. या ओके. मॅम आता तुम्ही जिथे राहताय ते तुम्ही म्हणालात की हॉस्टेल आहे आणि मी मागचा व्ह्यू बघू शकतोय की समुद्र वगैरे दिसतोय मागे. खूप भारी आहे. आणि तुम्ही मला काही व्हिडिओज पण पाठवले होते हॉस्टेलचे. अजिबात वाटत नाही ते हॉस्टेल आहे. असं वाटतं ते हॉटेल आहे आणि समुद्राच्या इतक्या जवळ आहे. जे समुद्र आपण बघू शकतो त्या हॉटेलमधून. खूप भारी आहे मॅम. इथेच खेळायला मुलांना असं ग्राउंड म्हणजे म्हणू शकतो, तिथेच तिथे मुलं फुटबॉल पण घेत आहे. सॅटर्डे संडे मी स्वतः तिथे मुलांच्या मॅचेस बघत होती. कॉलेज युनिव्हर्सिटी तर्फे तर होतातच, पण इथेही मुलं खेळतात. मला ते खूप एक बरं वाटलं की दिवसभर जे अभ्यासानंतर मोबाईलवर असतात मुलं, त्याच्यापेक्षा इथे ते खेळता आहेत, ते खूप मला आवडलं. बरं बरं मॅम. राहण्यासोबत आणखीन एक पालकांची काळजी असते ती म्हणजे जेवण. आता तुम्ही तिथे आहात, तुम्ही तिथलं जेवण जेवताय, तर तुम्हाला काय वाटतं आपल्या इथून जर मुलं तिकडे आले तर त्यांना ॲडजस्ट करता येईल का तिथलं जेवण जेवून? प्रश्नच नाही. आपलं इंडियन फूड इथे अवेलेबल आहे. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर जो आपण प्रोव्हाइड करतो तो टिपिकल आपण इंडियन वरण भात भाजी पोळी म्हणतो त्या पद्धतीने त्यांना देतो. हां, इंडियात चवी खूप आहेत. लाईक नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, गुजराती, राजस्थानी. तर आपण प्रयत्न करतो की आपण मिक्स त्यांना चांगली चव देऊ. आणि एक बेसिक आहे की आईच्या हातची चव कुठेच येणार नाही. हे आहे 95% आपण प्रयत्न करतो की ते त्यांना आपण मुलांना देतो आहोत. दुसरी गोष्ट असे की आपण मेनू चेंज करत राहतो. आपला जो आहे तो हेल्दी फूड आहे. लाईक आता जे ट्रेंड आहे की प्रोटीन आणि काय म्हणतात फायबरच खाल्लं पाहिजे त्या पद्धतीने. तर त्या पद्धतीचं फूड आपण स्टुडंटला हेल्दी देण्याचा प्रयत्न करतो. त्यात आपण जे इंडियन टिपिकल फूड आहे लाईक पाणीपुरी म्हणा किंवा चायनीज कधीतरी आवडतं, तर अशा गोष्टी पण आपण स्टुडंटला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. खीर आहे वगैरे या पद्धतीने पण आपण देत असतो. हां, पण डेफिनेटली मी तुला हे सांगेन की आईच्या हातची चव किंवा घरची चव येणार नाही, पण आपण 99% प्रयत्न करतोय की मुलांना आवडलं पाहिजे. मी स्वतःही बाहेर खाल्लं नाहीये. मी इथेच जेवली आणि मला खूप आवडलं फूड. तुम्हाला वाटत नसेल की तुम्ही इंडियाच्या बाहेर गेलायत मग जेवण करून? इतकं म्हणजे इंडियन्स दिसणं, इंडियन्स असणं, कॉलेजला, हॉस्पिटल्सला दिसले मला, तर असं थोडंसं फील होत नाही की मी इंडियात नाहीये असं. ओके मॅम, तुम्ही युनिव्हर्सिटीजला पण व्हिजिट केली. तुम्ही जसं म्हणालात की जिथे शिकवतात तिथे गेले, हॉस्पिटलला गेलात. तर तिथल्या शिक्षणाचा दर्जा आणि आपल्या इंडियाचा दर्जा ह्याच्यामध्ये काय तुम्हाला एक फरक जाणवला? शिक्षणाचा दर्जा इंडियाचा कमी आणि ह्यांचा जास्त चांगला आहे किंवा त्यांचा कमी आणि आपला चांगला आहे असं न म्हणण्यापेक्षा हां, डेफिनेटली एक पातळी जास्त चांगली आहे यांची किंवा एक दर्जा जास्त चांगला आहे. जसं इंडियात आहे की एकदा शिकवलं मग 3 ते 6 महिन्यांनी एक्झाम, तर ती ही पद्धत नाही आहे इथे. अगदी माझी 15-20 दिवसापूर्वी आलेल्या स्टुडंटलाही क्लिनिकल रोटेशन मिळते, जे की इंडियात तुम्हाला थर्ड इयर किंवा लास्ट इयरला मिळतं. अशा पद्धतीने आहे. इथे तसं नाही आहे. म्हणजे मुलांना पहिल्यापासूनच क्लिनिकल रोटेशन ते म्हणजे हॉस्पिटल ड्युटीज आहेत त्यांना कंप्लीट करणं हे कंपल्सरी आहे. आणि जसं इथे असतं की एखादा टॉपिक, एखादा चॅप्टर शिकवलं की लगेच त्याची एक्झाम असते. तर इंडियात कसं आहे की ते 3 महिने 6 महिन्यांनी ती पुढे शिकवलं जातं. पण मागे काय आहे, मागचा टॉपिक क्लिअर नाही होत. तिथे कसं आहे की एखादा शिकवला तर तो क्लिअर झाल्याशिवाय पुढे जात नाही. या 3 महिन्यामध्ये जेवढ्या एक्झाम झाल्या पाहिजे किंवा जेवढा पोर्शन संपला पाहिजे त्या पद्धतीने हे घेतलं जातं. तर ही एक पद्धत मला खूप छान आवडली, जास्त आवडली असं मी म्हणेन. ओके. आणि जॉर्जियामध्ये MBBS करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रॅक्टिकल आणि हॉस्पिटल एक्सपोजर कसं मिळतं? खूप छान प्रश्न विचारला आणि मला त्याचा आन्सर द्यायलाही आवडेल की मी जेव्हा इथे आली तेव्हा मला मुलांनी सांगितलं की एक लॉगबुक प्रकार म्हणजे आहे, त्यांना हॉस्पिटल ड्युटी कंप्लीट करायची आहे. तो फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरच्या मुलालाही कंपल्सरी आहे. 32 आवर्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहे मंथली. आणि
त्याच्यानंतर हॉस्पिटल ड्युटी केल्यानंतर तुम्हाला ती मेंटेन करायची लॉगबुक 3 मंथ आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे की तुम्ही 3 मंथ्स ते लॉगबुक कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट त्याचं दिलं जाणार आहे. अजून एक मुलांनी मला इथे सांगितलं की सपोज एखादा टॉपिक आम्हाला समजला नाही, प्रोफेसरने आम्हाला शिकवलं एखादा ऑर्गनबद्दल त्या आम्हाला शिकवत आहे आणि आम्हाला ते नीट कळत नाहीये, तर त्या आम्हाला असं म्हणतात की चला मग उद्या लाईव्ह प्रॅक्टिकलच करू. आणि मग त्यांना ते लाईव्ह दाखवण्यासाठी ते हॉस्पिटलला नेतात आणि तिथे तो टॉपिक त्यांना प्रॉपरली समजवला जातो. म्हणजे काय की नुसतं थेरॉटिकल न घेता लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवून तो एखादा टॉपिक समजणं खूप इझिली त्यांना समजतो. आणि स्टुडंट मला म्हणत होते की मॅम ह्याच्यामुळे मग खूप आम्हाला इझिली हा टॉपिक समजतो. तर असं मी हे इथे पहिल्यांदाच ऐकलं. मॅम, तुम्ही अनेक भारतीय विद्यार्थ्यांना तिथे भेटला असाल जॉर्जियामध्ये, तर त्यांचा अनुभव तिथला कसा आहे आणि ते सॅटिस्फाईड आहेत का जॉर्जियामध्ये MBBS करताय तर? येस, खूप सॅटिस्फाईड आहेत. जसं मी तुला म्हणते की आपण एक ॲव्हिसेना बातुमी युनिव्हर्सिटी एक सिरीज आपण तयार करू. मी जे काही शूट केलं आहे काय आहे त्याच्यामध्ये आपल्या स्टुडंटचे रिव्ह्यूज येतील आणि बऱ्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या ज्या त्यांच्याकडनं कळल्या. जसं क्लिनिकल एक्सपोजर आहे, फर्स्ट इयरपासूनच आहे. खूप सॅटिस्फाईड आहेत मुलं आणि मलाही त्यांना तो आनंदी बघून मी स्वतः खूप सॅटिस्फाईड झाली. म्हणजे माझी ही खूप असं म्हणू शकतो की एक खूप छान ट्रिप झालेली आहे. जेव्हा एखाद्या कन्सल्टन्सी किंवा काउन्सिलर्सचे स्टुडंट हॅपी असतात, ते माझे मुलं स्वतःहून मला म्हणतात मॅम आय वॉन्ट टू गिव्ह द रिव्ह्यू वेन वी आर शूटिंग. आपण कधी शूटिंग करायचं आहे, तर याच्याशिवाय अजून मला काय हवं. म्हणजे इतके ते सॅटिस्फाईड आहे. दे वॉन्ट की आमचे अजून मित्र इथे यायला पाहिजे. आणि माझ्या बड्या स्टुडंटने त्यांच्या मित्रांना सांगितलं आहे आणि ते येणार म्हणजे ॲडमिशन सुरू पण केली आहे त्यांनी घेण्याची. तर हा मी तुला एक अनुभव सांगेन आणि जसे आपले रिव्ह्यूज येतील त्याच्यावर तू बघूच शकशील की किती छान स्टुडंट हॅपी आहेत. ओके मॅम. कारण त्यांना कसं आहे सुनील, इंडियन फूड मिळतं आहे. विदिन 2 मिनिट्सच्या डिस्टन्स, मॅक्स टू मॅक्स 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आपलं हॉस्टेल आहे. इंडियन फूड मिळतं आहे. अभ्यास एवढा छान प्रकारे त्यांचा करून घेतला जातो आहे. स्पोर्ट्स आहेत, म्हणजे कॉलेजच्या मॅचेस होतात, हॉस्टेलच्या मॅचेस होतात. तर अजून काय हवं. आणि मॅम, अनेक पालकांना असं वाटतं की जेव्हा आपली मुलं परदेशात जातात तेव्हा ते तिकडे एकटे पडतात, कोणी नसतं आपल्या इथलं. तर तिथे जॉर्जियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी सपोर्ट सिस्टीम कशी आहे, म्हणजे आत्मीयाची टीम कसं सपोर्ट करते? नाही असतं म्हणजे इकडचे जे हॉस्टेलचे जे प्रमुख आहेत मनदीप सर, मी त्यांचं हे घेतल्यानंतर तर ते म्हणाले की आम्ही जसे मुलं असतात लाईक 100-200 मुलं आपल्या हॉस्टेल्समध्ये असतात, डेली जेवतात वगैरे, ते आमच्या लक्षात येतं. एखादं जर बाळ कुरकुर करतंय, एका साईडला राहत असेल, तर आम्ही प्रयत्न करतो की त्याला एकत्र आणू आणि त्याला प्रयत्न करतो स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा गप्पांमध्ये किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. गरज पडली तर त्याची काउन्सिलिंग पण केली जाते. आणि कधी कधी थोडा जो अगदी होम म्हणजे घरातल्याच वातावरणाचं ज्याला सवय असते त्यांना एखाद्या स्टुडंटला त्रास होऊ शकतो, पण बाकीचे मुलं खूप छान ॲडजस्ट होतात. म्हणजे आता इतके मी म्हटलं ना, खूप मॅच्युअर्ड माझी मुलं मला वाटत आहेत. तर छान म्हणजे होतात ॲडजस्ट, एवढा इश्यू येत नाही. हार्डली एखाद 2 मुलं असतील की ज्यांना हा असा त्रास होत असेल वेगळं होणं, पण त्यांची काउन्सिलिंग किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. प्रोफेसर्स पण देतात आणि जे आपले हॉस्टेल हँडल करतात ते पण लक्ष देतात. मॅम, थोडा वेगळा प्रश्न आहे की आता जॉर्जियात किंवा रशियात जे मुलं जातात शिकण्यासाठी, तर त्यांचा स्कोर लो आला इंडियामध्ये नीटमध्ये म्हणूनच ते तिकडे जातात, असं एक मिथ आपल्या इथे आहे. तर तिथे आता तुमचे मुलं जेव्हा ॲडमिशनसाठी तिथे गेले जॉर्जियामध्ये आता शिकत आहेत, तर त्यांना लो स्कोर होता की आधीपासूनच त्यांना अब्रॉडमध्ये शिक्षण घ्यायचं होतं? नाही, आधीपासूनच अब्रॉडमध्ये शिक्षण होतं किंवा नीट रिपीट करत होते आणि त्यांना हा मार्गच माहिती नव्हता पहिली गोष्ट तर. म्हणजे माझे मोस्ट ऑफ द स्टुडंट हे 500-600 वाले आहेत, 80-90, अगदी 98% मिळून $10,000 स्कॉलरशिप घेतलेलीही मुलं आपल्याकडे आहेत. तर हा असा काही प्रकार नाही. पहिले एवढं अपग्रेड नव्हते लोक किंवा त्यांना माहिती नव्हतं की हा एक पर्याय असतो आणि हा एक खूप छान पर्याय आहे. तर माझे मोस्टली स्टुडंट तर स्कॉलरशिप घेऊन जाणारे हुशार मुलं आहेत. हां, असं नाही म्हणते की मी नीट क्वालिफाय असणारे पण आहेत, पण दोघंही रेशो हा सेम आहे की स्कॉलर पण तेवढे आहेत आणि जस्ट नीट क्वालिफाय केलेले ते पण आहेत. आणि स्कॉलरशिप 80% अबाउट, 90% अबाउट,
खूप हुशार मुलं आहेत. म्हणजे जे स्वतःच क्लिनिकल रोटेशनसाठी सिलेक्ट होतात, सेमिनारसाठी सिलेक्ट होतात, त्यांना वेगवेगळ्या टॉपिक्सवर सेमिनार्स वगैरे द्यावे लागतात. जी मुलं खूप हुशार आहेत आणि आपली बाकीचे रेंजचेही मुलं नीट करतात इथे, असं नाही काही. मॅम, MBBS साठी ऑप्शन्स खूप आहेत पूर्ण जगात. US आहे, त्यानंतर रशिया आहे, बरेचसे देश आहेत. पण तुम्ही काय सांगाल, की आत्ताचे जे विद्यार्थी आहेत, आता जे नीट एक्झाम देणार आहेत, त्यानंतर मुलांनी जॉर्जियाला का चूज करावं? सगळ्यात पहिले तर ग्लोबल एक्सपोजर स्कॉलरशिप म्हणतो आणि प्रॅक्टिकल नॉलेज. म्हणजे मी जेव्हा इकडच्या डायरेक्टर्सला जेव्हा भेटली डायरेक्टर्सला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही पहिल्यापासूनच मुलांना ग्लोबल एक्सपोजर का देतोय, तर आम्हाला असं हवं आहे की जेव्हा आमचा विद्यार्थी आमच्या संस्थेतनं बाहेर पडेल, तेव्हा तो एक चांगला डॉक्टर म्हणून ओळखला गेला पाहिजे. म्हणजे म्हटलं पाहिजे की ओके, हा या युनिव्हर्सिटीतनं आलाय का, हा बातुमीमधनं जॉर्जियातनं आलेला आहे का. जर एखाद्या संस्थेचं जर हे मोठं असेल, तर हा किती छान आहे सांग बरं. तर म्हणून मी म्हणेन की हा पर्याय खूप छान आहे तुमचा. नीट रिपीट करत राहणं आणि आता जो केऑस झाला नीट परत, सपोज एखादा मुलगा 2 ते 3 वर्षापासून नीट देत आहे, तर त्याचा मूड असा आज कसा असेल सांग. 4 दिवसांनी जी एक्झाम येते आहे, तर त्याची मेंटल परिस्थिती कशी असेल. तर त्या ह्याच्यामध्ये अफोर्डेबल फीजमध्ये जर तुम्हाला एवढं सगळं मिळत असेल, तर का नाही हा पर्याय निवडावा. ओके. मॅम, एक शेवटचा प्रश्न, सेकंड लास्ट म्हणू शकतो आपण. शेवटी आता जॉर्जियामध्ये जॉर्जियामध्ये शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? की जर तुम्ही इच्छुक आहात जॉर्जियात येण्यासाठी, तर एखाद्या आम्ही जे ऑफिशियल चॅनल पार्टनर्स आहोत युनिव्हर्सिटीचे, तर त्यांच्या थ्रूच तुम्ही जा. जी तुमची विजा प्रोसेस असते, डॉक्युमेंट प्रोसेस असते, विजा ग्रेड वाढला आहे जॉर्जियाचा, तर ती रिजेक्ट न होणं आणि प्रॉपर चॅनल थ्रू जाणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही प्रोसेस खूप स्मूथली आणि चांगल्या प्रकारे प्लस स्टुडंटला स्कॉलरशिप मिळवून देण्याचा 100% प्रयत्न करू. ओके. आणि तुम्ही लोनच्या बाबतीतही मदत करता, किंवा जसं विजा डिले झालं तेव्हा पण तुम्ही मदत केली, आणि तुमचे एअरपोर्टवरचे पण व्हिडिओ बघायला मिळतात. सो तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असता, तेव्हा पालकांच्या काय प्रतिक्रिया असतात, की तुम्ही म्हणजे कधी-कधी असतं ना, की कोणीतरी स्कॅम करतं. बऱ्याचशा आपण ठिकाणी बघतो, की पैसे भरून देतात पालक आणि त्यानंतरून त्यांना तिकडनं काही अपडेट येत नाही. ती कंपनी नसते. तर आत्मे एज्युकेशनवर कसा विश्वास ठेवायचा? जो नंबर आपल्या स्क्रीनवर येतो आहे त्याच्याशीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, हा सगळ्यात महत्त्वाचा. किंवा जो आपला एक ग्लोबल हेल्पलाईन नंबर असतो, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. बऱ्याच जणांचे स्टुडंट ओळखीचे असतात, त्यांच्या थ्रू तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात. विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं आणि प्रॉपर चॅनल थ्रू, की खरंच हा त्या युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन्स करतात का. बऱ्याच एजंट आणि त्याच्यामध्ये स्टुडंट फसतात. तर एकाच ठिकाणी न हे करता आधी रिसर्च करा आणि ऑफकोर्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असे छान व्हिडिओज आणि नंबर्स मिळत राहतील, की जर तुम्ही पुण्याहून किंवा मुंबईहून ॲडमिशन घेणार असाल किंवा कुठेही, दिल्ली असो, राजस्थान असो, नागपूर असो, कुठेही तुम्ही ॲडमिशन घेणार असाल, तर आपले सेंटर्स आहेत तिथे. तुम्ही त्या सेंटर्सला व्हिजिट करू शकतात आणि तिकडचा आपण तुम्हाला ॲड्रेस देऊ शकतो. लाईक आपले मुंबईमध्ये आपले 4 सेंटर्स आहेत. घाटकोपर, कल्याण, अंधेरी, बोरिवली. इथे कुठल्याही सेंटरला तुम्ही व्हिजिट करू शकतात. आणि महाराष्ट्रभर आपले म्हणजे मी म्हणेन पूर्ण भारतात आपले वेगवेगळ्या ठिकाणी 47-50 सेंटर्स आहेत आपले. तर तुम्ही कुठलेही असाल, पहिले आपल्याला कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला सेंटर व्हिजिट करायची असेल, तर तुम्ही व्हिजिट करू शकता. ओके मॅम. मॅम, आता तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांना तुम्ही भेटलात आणि त्यांचे इंटरव्ह्यूज पण घेतले, त्यांना प्रश्न पण विचारले. तर त्या सीरीजबद्दल काहीतरी सांगा ना, म्हणजे ती कशी सीरीज चालणार आहे? हॉस्टेल किंवा युनिव्हर्सिटी स्टुडंटसोबत? ओके. तर लवकरच आपण घेऊन येत आहोत की ॲव्हिसिना बातुमी युनिव्हर्सिटी सिरीज. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले कव्हर करू युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीशी रिलेटेड किंवा अफिलेटेड जे हॉस्पिटल्स आहेत ते आपण कंप्लीट करू. त्याच्यानंतर वळू आपण हॉस्टेल, फूड याच्यावर आणि मग स्टुडंट रिव्ह्यूजवर. या पद्धतीने आपण एक छान सिरीज सुरू करू सुनील, लवकरच. सो मॅमने आता जसं सांगितलं तसं आपण एक सिरीज घेऊन येत आहोत, ॲव्हिसिना बातुमी सिरीज, ज्यामध्ये मॅमने जो त्यांचा प्रवास होता
युनिव्हर्सिटीमध्ये किंवा हॉस्टेलमधला किंवा मुलांसोबत बोलताना त्यांना काय अनुभव आला, याची पूर्ण सिरीज येणार आहे. तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि जर कोणाचं MBBSचं स्वप्न असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.